मुंबईकरांसाठी असह्य ठरू शकतो, कारण मार्च महिन्यात सरासरीपेक्षा तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे। संपूर्ण महिनाभर हवामान उष्ण आणि दमट असणार आहे। काही वेळेला ढगाळ वातावरणाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे। मार्च महिन्याच्या शेवटी तापमानाच्या पाऱ्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे। बघा मुंबईत कुठे किती तापमान होतं आपण पाहूया। बघा कुलाब्याला 33°C तर सांताक्रूजमध्ये 35°C तापमानाची नोंद झालेली आहे। त्यामुळे मुंबईकरांना घामाच्या धारा वाहत आहेत। आता विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। राज्यात 10 मार्च पासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू होण्याची शक्यता आहे। फेब्रुवारीपासून उन्हाची तीव्रता वाढते आणि त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली। सोलापूर जिल्ह्यात शाळा सकाळी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आता राज्यातही त्याची अंमलबजावणी होणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या उन्हामुळेच शाळा सकाळी भरवण्याची मागणी होते। आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 5 मधून। सुरुवातीला मुंडेंच्या राजीनाम्याबाबतच्या काही बातम्या। धनंजय मुंडे आजच राजीनामा देणार का याची चर्चा आहे, कारण धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। दोघांमध्ये 10 ते 15 मिनिटं चर्चाही झाली। धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान झालंय, त्यामुळे या आजाराचं कारण देत मुंडे राजीनामा देणार अशी चर्चा आहे। महाविकास आघाडी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर आक्रमक भूमिका घेणार आहे। मबियाची या संदर्भात एक बैठक पार पडली। या बैठकीत मुंडे आणि कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या संदर्भात मबिया उद्या स्थगन प्रस्ताव आणणार आहे। सरपंच हत्या प्रकरणावरून विधानसभेमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आक्रमक झाले। त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी आहेत, त्याला कुणी पाठिंबा दिला हे स्पष्ट आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर रामदास आठवलेंनी प्रतिक्रिया दिली। हत्येच्या आरोपी संदर्भात त्यांचे संबंध असल्याने त्यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा अशी मागणी केली। मात्र निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील अशी सावध भूमिका आठवलेंनी मांडली। ते दिल्लीत बोलत होते। धनंजय मुंडे यांचा गुन्हा सिद्ध झालेला नसताना त्यांना शिक्षा देणं आरोपीच्या कटघऱ्यात उभं करणं किती योग्य आहे असा सवाल भाजपचे नेते पाशा पटेल यांनी विचारला। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी अशी मागणी मुंडे यांनी देखील केली होती असं म्हणत त्यांनी मुंडेंची पाठराखण केली। आता पुण्यातील टॉप 5 बातम्या। शिवशाही बसमधील आरोपी दत्तात्रय गाडेचे सर्वच दावे खोटे ठरल्याचं दिसून येते। पीडितेला पैसे दिल्याचा दावा वकिलांनी केला होता, मात्र आरोपीच्या खात्यावर 3 महिन्यांपासून 239 रुपये आहेत, त्यामुळे त्याचा हा दावा खोटा ठरला आहे। तसंच दत्ता गाडेचा मोबाईल देखील पोलिसांना सापडला आहे, त्यातून नराधामाचं आणि पीडित तरुणीचं कुठल्याही प्रकारचं संभाषण झालं नसल्याचं समोर आलं। स्वारगेट एसटी स्टँड बलात्कार प्रकरणात पीडित तरुणीचा जबाब नोंदवला गेला। आरोपी दत्ता गाडेने 2 वेळा अत्याचार केल्यानंतर पीडितेला गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली होती। त्यानंतर तिने त्याला जीवेनं मारण्याची विनंती केली होती अशी माहिती आता समोर आली। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीने आत्महत्या करावी असं वाटतंय, ही माहिती पीडित तरुणीचे वकील असीम सरोदे यांनी दिलेली आहे। पीडितेबद्दल असंवेदनशील विधान करू नये, पीडितीनं पैसे घेऊन शारीरिक संबंध ठेवले होते असा काहींनी आरोप केला होता, त्यामुळे पीडितीला नाहक त्रास होत असल्याचं सरोदेंनी म्हटलं। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा कारनामे आता बाहेर येऊ लागले। शिरूर परिसरातील एका लॉज बाहेर बसून तो महिलांचे छुपे व्हिडिओ काढून विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांवर पाळत ठेवायचा। व्हिडिओ काढून या महिलांना तो ब्लॅकमेल करायचा, त्यानंतर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा अशी माहिती सूत्रांनी दिली। सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट बस डेपोतील अत्याचार प्रकरणी सरकारच्या बेजबाबदारपणाचा निषेध केलाय। संबंधित मंत्र्यांना संवेदनशील व्हावा असा आवाज उठवला आहे। वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांबाबत सरकारकडून योग्य पावलं उचलण्याची मागणी देखील त्यांनी केली। आता पाहूया मराठवाड्यातील टॉप 5 बातम्या। सरपंच संतोष देशमुख हत्या क्रूर आणि अत्यंत थंडपणे केल्याचं सीआयडी तपासात समोर आले।
सीआयडीनं कराड गँग विरोधात तब्बल 66 भक्कम पुरावे जमा केलेत। 184 साक्षीदारांचे जबाब नोंदवलेत। संतोष देशमुखांचं अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली होती, त्याचा व्हिडिओ देखील सीआयडीच्या हाती लागलाय। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचं अपहरण उपोषण स्थगित झालेलं आहे। आमरण उपोषण स्थगित झाले। अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी पाणी पाजून उपोषण सोडवलं। महादेव मुंडेंची हत्या करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करण्याची त्यांची मागणी आहे। महादेव मुंडे यांची 21 ऑक्टोबर 2023 रोजी परळीमध्ये भर चौकात हत्या झाली होती, मात्र त्यांचे अद्याप मारेकरी सापडले नाहीत, मोकाट आहेत। नांदेड शहरात अनेक भागात कचऱ्याचं साम्राज्य पसरले। कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराचं आणि महापालिका प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय। त्या कचऱ्याच्या समस्येमुळे शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। धाराशिवमध्ये केंद्र आणि राज्य सरकारविरोधात काँग्रेसच्या वतीनं ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। लातूर नांदेड महामार्गावरील नांदगाव पाटी येथे एसटी बसचा भीषण अपघात झाला। एसटी बससमोर अचानक दुचाकीसमोर आल्यानं बस उलटी होऊन अपघात झाला। या बसमध्ये तब्बल 42 प्रवासी प्रवास करत होते। अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली। मराठवाड्यानंतर आता पाहूया आपण विदर्भातील टॉप 5 बातम्या। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा प्रशांत कोरटकर याच्याकडे आलिशान रोल्स रॉईस कशी आली याचा सीआयडीनं तपास सुरू केलाय। कारण ही रोल्स रॉईस हजारो कोटी रुपयांच्या चिट फंड घोटाळ्यातील आरोपी महेश मोतेवारच्या मालकीची आहे। कोरटकरकडे रोल्स रॉईस कशी आली याचा तपास आता सीआयडीनं सुरू केला। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांच्या संशोधनावर टीका केली। आयसीएमआर बावस्कर सारखी खासगी कंपनी नाही असा एकेरी उल्लेख देखील जाधवांनी केलाय। यावर डॉक्टर बावस्करांनी संताप व्यक्त केलाय। पाणी टंचाईच्या विरोधात वाशिमच्या रिसोड पंचायत समितीवर महिलांनी धडक दिली। मात्र या ठिकाणी रिसोड पंचायत समितीचे बीडीओ हजर नसल्यानं महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी कर्मचाऱ्यांनाच धारेवर धरलं। मोब गावात 3 वर्षांपासून पाणी टंचाई आहे। हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते। वाशिम जिल्ह्यात बर्ड फ्लूने थैमान घातले। कारंजा येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूमुळे सुमारे 7000 कोंबड्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे आता प्रशासनाकडून गाव पातळीवर दवंडी देऊन जनजागृती केली जाते। प्रशासनाकडून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले। अकोल्यात श्री संत वासुदेव महाराजांचा 108वा जन्मोत्सव पार पडला। माऊलींच्या अश्वांच्या रिंगणात भक्तिरंगाची उधळण झाली। अश्वांचा रिंगण सोहळा हा डोळ्याचं पारणं फेडणारा होता। टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर नाचत गात दिंडीमध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते। विदर्भानंतर आता आपण पाहूयात उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी 7 आरोपींपैकी 4 जणांना पोलिसांनी अटक केली। त्यापैकी 3 आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं। 3 आरोपींना 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। शनी शिंगणापुरात एका रात्रीत 5 तेल कंपन्यांचे तेल विक्रीसाठी गावात आले। बाटलीवर असलेले स्टिकर नियमाला धरून असले तरी देवस्थान ट्रस्टला संशय आहे, त्यामुळे संशयास्पद तेलाचे नमुने अन्न व औषध विभागाकडे देण्यात येणार आहेत। शनी शिंगणापुरातून शनिमूर्तीला ब्रँडेड तेल अर्पण करावं असा फतवा काढला होता। मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच नंदुरबार जिल्ह्यात जलसंकट ओढावले। वाढत्या तापमानामुळे पाणी पातळीत घट होते। सातपुड्याच्या दुर्गम भागात आतापासूनच धरणं कोरडी पडली आहेत। जळगाव तालुक्यातील अनेक धरणं आणि तलावात फक्त 10% जलसाठा उपलब्ध आहे। धुळ्यातील साक्री येथील काही शाळकरी विद्यार्थ्यांवर मधमाशाने हल्ला चढवला। या हल्ल्यात 20हून अधिक विद्यार्थी गंभीर जखमी झालेत। मधमाशाच्या तावडीतून सामाजिक कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांची सुटका केली, तसंच त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल केलं। शिर्डीच्या निमगाव कोराळे हद्दीतील
काढून प्रशासनानं जमीनदोस्त केलेलं आहे। पाटबंधारे विभागाच्या जागेवर वर्षानुवर्ष अतिक्रमण करून शेकडो लोक राहतोय। अखेर महसूल विभागानं या अतिक्रमणावर बुलडोजर फिरवलाय। मात्र या कारवाईनं अनेक कुटुंब विस्थापित झालेत, त्यांच्या पुनर्वसनाची मागणी होती। टॉप 5 नंतर पुढची बातमी आता पंढरपुरातून। विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरात आता टोकन दर्शन सुरू होणार आहे। टोकन दर्शन सुरू झालं तरी दर्शन रांग आणि ऑनलाईन दर्शन रांग देखील सुरू राहणार आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराजांनी दिलेली आहे। दर्शनच्या विषयी संपूर्ण आज इथं मंदिरे समितीला डेमो दाखवलेला आहे। त्याचे संपूर्ण सॉफ्टवेअर वगैरे तयार आहेत। टोकन दर्शन हे आषाढी वारीच्या आधी आम्ही डेमोच्या दृष्टिकोनातून आम्ही चालू करून सामान्य म्हणजे भक्तांची लाईन चालू राहणार आहे। ज्या लोकांनी ऑनलाईन बुकिंग केलेली आहे त्यांची सुद्धा लाईन चालू राहणारी आहे, आणि जे टोकन दर्शनच्या तिथे जाऊन बुकिंग करणार आहेत त्यांची सुद्धा लाईन चालू ठेवणार आहे। आता पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला आतापर्यंत अटक व्हायला हवी होती, असं खासदार शाहू महाराजांनी म्हटलंय। कोरटकरचं वक्तव्य निषेधार्थ असल्याचं शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे। सांगलीत ऊसतोड मजुरांनी 10 टन ऊसानं भरलेला ट्रॉली ट्रॅक्टर 17 माणसांच्या ताकदीनं उडला। कारखाना बंद होण्यापूर्वी ऊस वेळेत पोहोचण्यासाठी ऊसतोड मजुरांचे शर्थीचे प्रयत्न केले। पारे बामणी साखर कारखाना बंद होण्याच्या काही तास आधी हा थरारक प्रसंग घडला। सांगलीच्या कवठी महाकाळमध्ये विम्याच्या पैशांसाठी बापाच्या मुलानं आणि पत्नीनं हत्या केलेली आहे। पतीच्या विम्याचे पैसे मिळावे तसंच उसनवारीवर घेतलेले पैसे परतफेड करणाऱ्याच्या तगाद्याला कंटाळून ही हत्या करण्यात आली। या घटनेत अपघाताचा बनाव करण्यात आला होता, मात्र पोलिसांनी अधिक तपास करून खुनाचा प्रकार उघडकीस आणला। आता पाहूया नाशिकमधील टॉप 5 बातम्या। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती विरोधात बाजार समितीत अविश्वास ठराव सादर करण्यात आला। 18 पैकी 15 सदस्यांनी सभापती देवीदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव सादर केला। कडेकोट बंदोबस्तात अविश्वास ठराव सादर करणारे 15 सदस्य नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते। नाशिक शहरात धान्य पुरवठा विस्कळीत झाल्यानं रेशनधारकांना धान्यापासून वंचित राहावं लागतंय। महिन्याच्या शेवटी धान्य येत असल्यामुळे ऑनलाईन वाटपासाठी वेळ मिळत नसल्याची तक्रार धान्य वितरकांनी केली। अवघे 2 ते 3 दिवस कालावधी वितरणासाठी दुकानदारांना मिळत असल्यानं ग्राहकांच्या देखील नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं। नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला। उन्हामुळे दुपारऐवजी सकाळच्या सत्रात आता शाळा भरणार आहे। सकाळी 7:30 ते दुपारी 11:15 वाजेपर्यंत शाळा असेल। आजपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली। नाशिककरांसमोरचं पाणी टंचाईचं संकट टळलंय। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात यंदा गेल्या वर्षीपेक्षा 17% अधिक पाणीसाठा आहे। अधिकच्या पाणीसाठ्यामुळे यंदा 31 जुलैपर्यंत पाणी टंचाईचं संकट नसेल। गंगापूर धरणात सध्या 74% पाणीसाठा आहे। नाशिकच्या मालेगावमधील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही धडक मोर्चानं बिराड आंदोलन केलं। आदिवासींच्या इनामी जमिनी हडपणाऱ्या भूमाफिया आणि आदिवासींना दमदाटी करणाऱ्या कॅम्प पोलिसांविरोधात कारवाईची मागणी केली। प्रशासनानं दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र छेडण्याचा इशारा देण्यात आला। नाशिक नंतर पाहूया आता ठाणे पालघरमधील बातम्या।
विरार पश्चिमेच्या आगाशीतील गटारात पोस्टातून आलेले अनेक आधार कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे सापडली. ही आधार कार्ड आणि कागदपत्रे संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी नाल्यात आढळल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. त्यामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालंय. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. बाकी महत्त्वाची घडामोड आहे. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आता खासदार नरेश म्हस्के तक्रार दाखल करणार आहेत. अबू आझमींवर कारवाई करा अशी शिंदे गटाची मागणी आहे. औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता असं अबू आझमींचं वादग्रस्त विधान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा असं वक्तव्य केलं होतं आणि आता अबू आझमींविरोधात खासदार नरेश म्हस्के, ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के तक्रार दाखल करणार आहेत. शिंदे गट आझमींविरोधात आक्रमक झालाय. शिंदे गट आझमींविरोधात आक्रमक झालाय. मुर्दाबाद 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 शिंदे गट आझमींविरोधात आक्रमक झालाय. पुन्हा एकदा आपण ठाणे पालघरच्या बातम्या पाहूया टॉप 5 मधून. पालघरमध्ये चालत्या इलेक्ट्रिक बाईकला आग लागली. खानपाडा परिसरातील दुर्घटना आहे. चालकानं प्रसंगावधान दाखवल्यानं मोठा अनर्थ टळला. या आगीत बाईक जळून खाक झाली. नालासोपाऱ्यात 13 वर्षांच्या भावानं 5 वर्षांच्या मामे बहिणीची गळा दाबून हत्या केली. कुटुंबातील सर्वजण तिचे लाड करतात. या रागातून हा प्रकार घडलाय. पोलिसांनी आरोपी आत्ते भावाला ताब्यात घेतले. धावत्या एक्सप्रेसमध्ये महिलेच्या पर्समधून लाखोंचा ऐवज लुटणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या कल्याण पोलिसांनी आवळल्यात. महेश घाग असं चोरट्याचं नाव. या प्रकरणी आरोपीकडून 9,68,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उल्हासनगर महापालिकेच्या एका मालमत्तेवर 7,72,000च्या कराची थकबाकी होती. नियमानुसार मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी अधिकारी गेले असताना लिलावाच्या ठिकाणी घरं बांधण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आता या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे. टॉप 5 नंतर आता आपण बोलूया व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्ही कधी पैशांचा पाऊस पाहिलाय का? एका रस्त्यावर चक्क पैशांचा नोटा लोक गोळा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. मात्र खरंच पैशांचा पाऊस पडलाय का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. रस्त्यावर पडत असलेले पैसे गोळा करण्यासाठी सुरू असलेली ही धावाधाव. आपल्याला जास्त पैसे मिळावेत म्हणून बघा कशी झुंबड उडाली आहे. 200च्या नोटांचा पाऊस. नोटा गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? नोटांचा पाऊस पडला तर त्या गोळा करायला कुणाला आवडणार नाही. पैसे हे सगळ्यांनाच हवेसे असतात. म्हणूनच पैसे पडताना दिसले आणि पैसे गोळा करायला गर्दी जमा झाली. बघा कसे हे लोक पैसे गोळा करण्यासाठी धावाधाव करतायत. मात्र हे पैसे कुठून पडतायत? हा पैशांचा पाऊस असल्याचा दावा करण्यात आलाय. फक्त पैसे खाली पडत असतानाचाच व्हिडिओ व्हायरल करून हा दावा केल्यामुळं अनेकांना प्रश्न पडलाय की खरंच पैशांचा पाऊस पडतो का? पैशांचा पाऊस पडत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. मग हे पैसे कुठून आले? हा व्हिडिओ कुठला आहे? हे पैसे खरे आहेत की खोटे असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. पैशांचा पाऊस पडतो ही अंधश्रद्धा आहे. नोटा उडवणारा हा युट्यूबर उत्तर प्रदेशातला आहे. वाढदिवस असल्यानं ब्रिजवरून त्यानं नोटा उडवल्या. 200च्या नोटा जमा करण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.
युट्यूबर असल्यानं या तरुणानं लाईक्स आणि व्ह्यूज वाढावेत म्हणून त्यानं हा प्रकार केल्याचं बोललं जातंय. आधी त्यानं बर्थडेचा केक कापला आणि त्यानंतर उड्डाण पुलावर चढून 200 रुपयांच्या नोटा उडवल्या. त्यामुळं आमच्या पडताळणीत पैशांचा पाऊस पडत असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.